और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। जागतिक महिला दिनानिमित्त उल्हासनगर कॅम्प 4 येथील नूतन मराठी विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विशेष उपक्रम म्हणून स्वतःच्या कष्टाने मुलांचं संगोपन व शिक्षण स्वबळावर जीवन जगणाऱ्या एकल मातांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका कांचन लुंड, अनंता रूपचंदानी व शारदा कैलास जोशी उपस्थित होत्या। तसेच प्रयास प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश गुमरे, शुभम बेंडाळे, गणेश डांगे व महिला सदस्य यांची उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकल मातांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला। नमस्कार। आज 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनानिमित्त नूतन मराठी विद्यालय उल्हासनगर 4 प्राथमिक व माध्यमिक विभागातर्फे आज इथे आपण महिला दिन साजरा केला। या महिला दिनाचं वैशिष्ट्य असं की या दिवशी आपण अशा महिलांचा सत्कार केला ज्या एकल माता आहेत, ज्या एकटीने स्वतःच्या कष्टाने स्वबळावर आपल्या कर्तृत्वाने आपल्या मुलांचं पालनपोषण करतात, त्यांना शिक्षण देतात आणि एकट्याने हा गाडा ओढतात। अशा महिलांचा सत्कार करणं म्हणजे खरोखरच महिला दिन साजरा करणं असं मला वाटतं आणि यामध्ये माझे सर्व शिक्षक सहभागी झाले आणि छान प्रकारे हा कार्यक्रम इथे साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले सौ कंचन लुंड मॅडम, नगरसेविका उल्हासनगर महानगरपालिका, त्याचप्रमाणे रूपचंदानी मॅडम, नगरसेविका उल्हासनगर महानगरपालिका आणि त्याचप्रमाणे शारदा जोशी मॅडम ज्या कैलास जोशी साहेब यांच्या पत्नी आहेत। कैलास जोशी साहेब आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत, त्यांच्या पत्नी इथे आज उपस्थित होत्या। त्यांनी या शाळेच्या अशा गरीब पालक वर्गाला ज्या एकेरी माता पालक आहेत या सगळ्यांना भेटवस्तू दिल्या। त्याचप्रमाणे मोठं सहकार्य आम्हाला लाभलं ते प्रयास प्रतिष्ठान यांचं। त्याचे पदाधिकारी श्री गणेश सर आणि शुभम सर इथे हजर होते आणि त्यांनी खूप छान सहकार्य दिलं आणि सगळ्यांनी मिळून हा आपला एकल माता सत्कार समारंभ इथे साजरा केला आणि महिला दिन फार छान पद्धतीने साजरा केला। या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि या महिलांना नक्कीच या सत्कारातून थोडीशी प्रेरणा मिळेल, उत्साह वाढेल आणि त्यांचा दिवस हा आजचाच नाही तर इथून पुढे सगळे चांगले दिवस जातील। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। उल्हासनगरतर्फे आज महिला दिन कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं। आमच्या मुख्याध्यापिका सौ अपर्णा साळुंके मॅडम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। शाळेमध्ये ज्या महिला आहेत की एकल माता म्हणजे ज्या एकट्याने घर संसार सांभाळत आहेत, आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत, त्यांचा इथे सत्कार करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी नगरसेविका कंचन लुंड या उपस्थित होत्या, त्याचप्रमाणे रूपचंदानी मॅडम, अनंता रूपचंदानी मॅडम या उपस्थित होत्या। त्याच्यानंतर स्नेहा चुग मॅडम यासुद्धा उपस्थित होत्या। त्याच्यानंतर जोशी ज्या आहेत शारदा कैलास जोशी नगरसेविका, या सर्व नगरसेविका इथे उपस्थित होत्या। त्यांनी सत्कार मूर्तींसाठी भेटवस्तू आणलेल्या होत्या आणि त्यांना चांगला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व छान मार्गदर्शन केलं। तसंच महिला दिनानिमित्त त्यांनी जे महिलांसाठी शिबिराचा उपक्रम आयोजन केलेला आहे त्याबद्दल महिलांना माहिती दिली व आजचा महिला दिनाचा कार्यक्रम इथे उल्हासनगरमध्ये नूतन मराठी विद्यालयामध्ये संपन्न झालेला आहे। या सत्कारामुळे महिलांना प्रेरणा मिळेल, त्यांचा उत्साह वाढेल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल असा विश्वास गणेश गुमरे यांनी व्यक्त केला। प्रयास प्रतिष्ठानातर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज इथे नूतन मराठी विद्यालय इथे महिला दिनाच्या सेलिब्रेशन ठेवण्यात आले होते। इथे परिसरातील सर्व नगरसेविका प्रेझेंट होत्या। त्यातल्या त्यात आपण मुख्य म्हणजे प्रथमतः सर्व महिलांचा तर सत्कार केलाच,
पण मेन विशेष म्हणजे आजच्या दिनाचं इथे एकल माता म्हणजे सिंगल मदर जे आपल्या पाल्यांना पोचत आहेत आणि शिक्षण पुरवत आहेत चांगल्या पद्धतीने, त्यांचा आम्ही विशेषतः सत्कार केला आणि सर्व महिलांना एक आत्मविश्वास वाढवावा यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यासाठी नूतन मराठी विद्यालय यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्व प्रयास प्रतिष्ठानाचे सर्व मेंबर इथे प्रेझेंट होते. थँक्यू. इथे कोण प्रमुख पाहुणे आले होते? इथे कैलास जोशी यांचे मिसेस इथे आल्या होत्या. तसेच लुंड फॅमिलीचे नगरसेवक इथे प्रेझेंट होते. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.